नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सिंपल मॅथ मराठी. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्हालासुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि याच पद्धतीचे व्हिडिओ आम्ही कंटिन्यू बनवत राहू. ठीक आहे, चला तर मग आज आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. काल आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहत होतो. तर त्या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 5 प्रश्न आपण बघितले होते. आज आपण 6वा प्रश्न पाहणार आहोत. तर यामध्ये बघा 6वा प्रश्न आपल्याला दिसतोय. फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. QP शोधायचं आहे आपल्याला. हा जो NQ आहे हा काय आहे? अँगल बायसेक्टर. कारण की इथं दिसते की हा जो कोन आहे MNP, या कोनाचे या ठिकाणी दोन समान भाग तयार झालेत आणि दोन समान भाग आहेत हे आपल्याला कशावरून कळालं? या ठिकाणी जे चिन्ह दिलेले दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. मग हा NQ काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. मग हा जर अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला माहित आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टरच्या अपोजिट जी साईड असते ज्याचे दोन भाग झालेले असतात तो एक रेशो घ्यायचा आहे आपल्याला आणि त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजूंचा एक रेशो घ्यायचा आहे आणि ते दोन्ही रेशो इक्वल दाखवायचे. आता यामध्ये आपण अगोदर काय करू? NM इक्वल टू 25, NP इक्वल टू 40, MQ इक्वल टू 14, QP इक्वल टू हाऊ मेनी. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे, ते लिहून घेऊ आपण. बाय प्रॉपर्टी ऑफ, इथे लिहितो, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल. ट्रँगलचा जो अँगल बायसेक्टर असतो त्याची प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीनुसार काय करावं लागतं आपल्याला? या दोन बाजूंचं गुणोत्तर बरोबर या दोन भागांचं गुणोत्तर. मग काय होईल? NM भागिले NP. या ठिकाणी NM भागिले NP बरोबर MQ भागिले QP. आता यामध्ये आपण किमती ठेवू. NM माहिती आहे किती येते? 25. त्यानंतर NP 40, MQ 14 आहे आणि QP आपल्याला काढायचे. या दोघांच्या मध्ये आता तिरकस गुणाकार होईल. QP बरोबर 25, QP गुणिले 25 बरोबर 40 गुणिले 14. QP बरोबर 40 गुणिले 14 भागिले 25. आता या ठिकाणी 25 आणि 40 या दोघांना 5ने भाग जाईल. 5 5 25, 5 40. ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार इथे करू आपण आणि भागिले किती असेल त्याला? 5. आता 14 गुणिले 8, 14 8 112 भागिले किती? 5. परत आता याला 5ने भाग देऊ. पूर्ण भाग जाणार नाही. आपलं उत्तर जे आहे ते पॉईंटमध्ये येईल. 5 1 5, 5 2 10. आता या 11ला 10चा भाग गेला, शिल्लक किती राहिला? 1. म्हणजे इथे 1 येईल. 1 आणि 2 12 झाले. आता या ठिकाणी परत 5 2 10. आता शिल्लक राहिले 2. 2ला 5ने भाग जात नाही, त्यामुळे इथं पॉईंट येईल आणि ते जे शिल्लक 2 होते त्यावर एक शून्य येईल. 2वर शून्य दिल्याच्या नंतर ते 20 होतात आणि 5 चौक 20. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 22.4. ठीक आहे. म्हणजे QP हे जे आहे तर ते किती आहे? 22.4. अशा पद्धतीनं आपण 6वा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण 7वा प्रश्न पाहूयात. 7वा प्रश्न पहा आपल्याला दिसतोय. इन फिगर 1.41 इफ AB पॅरलल CD पॅरलल FE. म्हणजे AB CD आणि FE कुठे आहेत त्या बाजू? या ठिकाणी AB दिसते, ही CD आहे आणि ही FE.
या तिन्ही बाजू एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत, असं आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये सांगितलंय. देन फाइंड एक्स अँड एई. एक्स काढायचे आणि एई काढायचे. बघा एईमध्ये, एई म्हणजेच काय, AC प्लस CE. त्यामध्ये AC तर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, फक्त काय माहिती करायची आपल्याला, CE. आणि या दोघांची बेरीज जी असेल AC आणि CE, ही बेरीज काय असेल, AE असेल. ठीक आहे. मग सुरुवातीला आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची. आपण याची पण एक प्रॉपर्टी पाहिली होती, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 समांतर रेषा असतील आणि त्यांच्या 2 छेदिका असतील, तर त्या ठिकाणी जे एका बाजूला जे आंतरछेदांचं गुणोत्तर तयार होतं ते किती असतं, दुसऱ्या छेदिकेवर तयार झालेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे या ठिकाणी पहा AC भागिले CE हे किती असेल, BD भागिले DF एवढं असेल. ठीक आहे. याचप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. पहा या ठिकाणी क्वेश्चन लिहिलेलं, 7वा क्वेश्चन घेतला आपण. यामध्ये BD जे आहे ते आहे 8, त्यानंतर DF आहे 4, AC आहे 12 आणि CE आहे X. तर आपल्याला ते CEचीच व्हॅल्यू या ठिकाणी काढायची. मग बघा काय करावं लागेल, ही फिगर पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की BD भागिले DF बरोबर AC भागिले CE असं आपल्याला गुणोत्तर घ्यावं लागेल. आणि ते गुणोत्तर कुठल्या प्रॉपर्टीनुसार घ्यावं लागेल, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे. 3 पॅरलल लाईन आणि त्यांची जी ट्रान्सव्हर्सल आहे यांच्या प्रॉपर्टीनुसार BD भागिले DF बरोबर AC भागिले CE. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी BD भागिले DF बरोबर AC भागिले CE. आता यांच्या किमती ठेवू आपण. BD आहे 8, DF आहे 4, AC आहे 12 आणि CE आहे X. यांच्यामध्ये तिरकस गुणाकार होईल. X गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 4. आता हे 8 गुणाकार आता इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, ते डाव्या साईडला फक्त x शिल्लक राहिले. 12 गुणिले 4 भागिले 8. ठीक आहे. आता या सगळ्यांनाच 4ने भाग जाईल. 4 दोन्ही 8, 4 एक 4, बे एक बे, बे सखी 12, म्हणजे x बरोबर 6 एक 6. एक्सची किंमत 6 आलेली, आपल्याला x काढायला सांगितलं होतं, ते आपल्याला मिळालेलं आहे, x आलेले 6. आणि दुसरं जे उत्तर होतं पहा, देन फाइंड x अँड AE. आता आपल्याला AE काढायचं आहे, आपण x काढलेलं आहे, AE काढायचं आहे. AE म्हणजे काय, AC प्लस CE. आता लक्ष द्या, AE इज इक्वल टू AC प्लस CE. ठीक आहे. x बरोबर 6 आलेलं आहे, म्हणजेच x म्हणजेच काय होतं आपलं, CE बरोबर काय आलेलं आहे, 6 आलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये पहा आता AC इथे दिलेलं आहे. पहा AC आहे 12, AC आहे 12 आणि CE आत्ताच आपण काढलं 6, 12 अधिक 6 किती होतात, 18. म्हणजे AEची किंमत किती आलेली आहे, 18 आलेली. या पद्धतीनं हे उदाहरण सोडवू शकतो आपण. पहा या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे. यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊयात, उदाहरण क्रमांक 8. यामध्ये बघा, इन ट्रँगल LMN या ट्रँगलमध्ये रे MT बायसेक्ट अँगल LMN. हा जो MT रे आहे, MT नावाचा किरण आहे, तो या LMN नावाच्या अँगलला काय करतो, बायसेक्ट करतो. म्हणजे हा MT हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. इफ LM इक्वल टू 6, LM 6 आहे, MN इक्वल टू 10, MN 10 दिलेला आहे, TN इक्वल टू 8, देन फाइंड LT. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अँगल बायसेक्टरचा थेरम किंवा ती प्रॉपर्टी यूज करायची आणि 3 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, एक बाजू काढायची. ते आपण सहजरित्या काढू शकतो. त्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला ज्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊ. LM किती आहे, 6, त्याच्यानंतर MN 10 आहे, TN बरोबर 8 आहे,
तर आपल्याला काय काढायचं आहे, एल टी बरोबर किती. ठीक आहे, या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला बाय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, या दोन बाजूंचं गुणोत्तर किती असतं, या दोन बाजूंचं एवढं असतं. ठीक आहे, म्हणजेच एम एल भागिले एम एन बरोबर टी एन एल टी. अगोदर ही बाजू घेतली आपण, त्यामुळे इथे पण ही घ्यावं लागेल, एल टी भागिले टी एन. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूयात. या ठिकाणी एम एल किंवा एल एम जे आहे तर ते किती आहे, 6. एम एन किती आहे, 10 बरोबर. एल टी आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे एल टीला एल टीच लिहू आपण. आणि टी एन आहे 8. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये काय होईल, तिरकस गुणाकार होईल. एल टी गुणिले 10 बरोबर 6 गुणिले 8. या 10ला इकडे नेऊ आपण, एल टी बरोबर 6 गुणिले 8 भागिले 10. भाग देऊयात, 2 चोक 8 2 पंचे 10. आता काय होईल, इथं वरती 6 आणि 4 उरले, 6 चोक 24 आणि चेजस्थानी काय उरलेले 5. 5 एक 5 5 चोक 20, 4 शिल्लक राहिले, 4ला भाग जात नाही 5ने, म्हणून या ठिकाणी पॉईंट येईल. आणि 4 वर 1 शून्य येईल, 40 होतील ते, मग 5 40. म्हणजे एल टी बरोबर किती आलेलं आहे, 4.8. पहा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे उत्तर काढलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात, क्वेश्चन नंबर 9. पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 आपल्याला दिसतोय. इन ट्रँगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. BC हा जो सेगमेंट आहे, BD हा काय करतो, त्या ABC नावाच्या कोणाला बायसेक्ट करतो. ठीक आहे, मग कोणता आहे तो BD, हा आहे. ठीक आहे, हा काय करतो, या कोणाला बायसेक्ट करतो, म्हणजे दुभागतो. म्हणजे हा काय आहे, BD कोन दुभाजक आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा कोन दुभाजकाची जी प्रॉपर्टी आहे तीच यूज करावी लागेल. परंतु यामध्ये बघा बदल काय आहे, की जी मापं आपल्याला दिलेली आहेत त्या बाजूंची, तर ती एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, अगोदर आपल्याला डायरेक्टली एखादा अंक त्या एखाद्या बाजूचं माप म्हणून एखादा अंक दिसायचा त्या. ठीक आहे, परंतु आता आपल्याला काय दिसतंय, की एक्सच्या फॉर्ममध्ये ते अंक आहेत. मग याच्यामधून आपल्याला काय करायचं, सुरुवातीला एक्सची किंमत काढायची. ठीक आहे, आता यामध्ये बघा AB बरोबर एक्स आहे, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2 आणि DC बरोबर x अधिक 2. त्यावरून आपल्याला काय शोधायचं, एक्स शोधायचं. ठीक आहे, बा जास्त अवघड नाही, सोपा आहे खूप प्रश्न, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 9, ज्या बाजूंची मापं आपल्याला दिलेली आहेत त्या बाजूंची मापं अगोदर आपण लिहून घेऊ. AB बरोबर काय आहे, x, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2 आणि DC बरोबर x अधिक 2. अशा 4 किमती आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, मग आपण काय लिहू शकतो, फ्रॉम किंवा बाय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, या प्रॉपर्टीनुसार काय सांगता येईल आपल्याला, AB भागिले BC. ठीक आहे, आता बघा AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. ठीक आहे, आता यामध्ये बघा यांच्या किमती आपण ठेवूयात. AB आहे x, BC आहे x अधिक 5, AD आहे x वजा 2 आणि DC आहे x अधिक 2. किमती ठेवल्यात, यांच्यामध्ये तिरकस गुणाकार होईल. आता एक्सचा आणि x अधिक 2चा गुणाकार करू आपण, x गुणिले x अधिक 2. याला आपण कंसात घेतले, म्हणजेच या एक्सचा आणि या कंसाचा काय असेल, गुणाकार असेल.
आणि या दोघांचा गुणाकार करू आता. x अधिक 5 गुणिले x वजा 2. ठीक आहे. आता या एक्सने या कंसाला गुणायचं म्हणजेच काय करायचे, कंसातील प्रत्येक संख्येला गुणायचे. मग x गुणिले x, एक्सचा वर्ग अधिक x गुणिले 2, 2x बरोबर. आता या ठिकाणी पहा 2 कंस दिसत आहेत. मग पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं. याचा अर्थ काय, पहिल्या कंसातील प्रत्येक संख्येने दुसऱ्या कंसातील प्रत्येक संख्येला गुणायचं असतं अशा वेळी. म्हणजे या एक्सने या दोघांना गुणायचं, त्यानंतर या 5ने दोघांना गुणायचं. ठीक आहे. मग आता एक्सने गुणू आपण अगोदर. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स गुणिले वजा 2, वजा 2x. या ठिकाणी चिन्हांचं खूप महत्व आहे. चिन्ह जर चुकलं तर आपलं पूर्ण उत्तर चुकतं. एक्सला अधिक चिन्ह, याला वजा चिन्ह आहे. अधिक गुणिले वजा काय होतं, वजा. त्यामुळे या ठिकाणी आपण वजा लिहिले. ठीक आहे. आता एक्सनं गुणलं दोघांना पण. आता आपण या 5ने गुणू. 5 गुणिले एक्स अधिक 5x, 5 गुणिले वजा 2 वजा 10, वजा 10. आता यामध्ये पहा डावी बाजू जशाच तशी. हे जे लाईक टर्म दिसते, लाईक टर्म म्हणजे काय, सारख्या संख्या. इथं पण x आहे 2x आणि हे काय 5x. त्यांच्यामध्ये क्रिया होईल बघा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल, कारण की एक संख्येला अधिक चिन्ह, एक संख्येला वजा चिन्ह आहे. 5x मधून 2x वजा झाले 3x. आणि उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं आपल्याला, मोठ्या संख्येचं, म्हणजे ते काय आहे अधिक. आणि इथे काय वजा 10. आता आपण सगळ्या संख्या x असणारे इकडे घेऊ आणि हे 10 जे आहे ते या ठिकाणी ठेवू. x वर्ग अधिक 2x, हे जे आहे अधिक x वर्ग इकडे आल्यानंतर वजा x वर्ग. ठीक आहे. अधिक 3x इकडे आल्यानंतर वजा 3x बरोबर. या साईडला काय शिल्लक राहिलं, वजा 10. यानंतर पहा x वर्ग वजा होतील, कॅन्सल होतील. 2x मधून 3x वजा झाले म्हणजे वजा 1 शिल्लक राहतात. ठीक आहे. बरोबर काय, वजा 10. आणि वजा वजा काय होईल आता, अधिक होईल. म्हणजेच काय होईल, x बरोबर 10 राहील. ठीक आहे. x ची किंमत किती आली, 10 आली. हे जे उदाहरण आहे ते आपण अशा पद्धतीने सोडवलंय, पाहू शकता तुम्ही. यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊयात. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये दिसतोय. यामध्ये बघा, आपण सुरुवातीला क्वेश्चन रीड करूयात. इन द फिगर 1.44 x इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रँगल. या 1.44 फिगरमध्ये या ट्रँगलच्या इंटेरियरमध्ये म्हणजे आतील बाजूला x हा एक कुठलाही बिंदू आहे. पॉईंट x इज जॉईन टू व्हर्टायसेस ऑफ ट्रँगल. आणि हा जो पॉईंट x आहे याला या ट्रँगलचे जे व्हर्टायसेस आहेत, शिरोबिंदू आहेत D, E आणि F यांनी जॉईन केलेलं आहे. म्हणजे DX जॉईन केलं, त्यानंतर EX आणि FX. सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE. PQ हे जे सेगमेंट आहे ते DE ला पॅरलल आहे. सेगमेंट QR पॅरलल सेगमेंट EF. हे जे QR आहे ते EF ला पॅरलल आहे. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF. तर आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह काय करायचंय की हे जे PR नावाचं सेगमेंट आहे ते या DF ला पॅरलल आहे. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला होता. त्यामध्ये बघा काय पाहिलं होतं की समजा एखादा ट्रँगल असेल, त्या ट्रँगलच्या कुठल्याही एका बाजूला एखादी रेषा काय असते, पॅरलल असते, समांतर असते. ठीक आहे. समजा हा ABC ट्रँगल आहे आणि या ठिकाणी MN नावाची ती काय आहे, रेषा आहे. आता यामध्ये काय होत असतं लक्षात घ्या, ही रेषा जर याला पॅरलल असेल तर याचं गुणोत्तर कसं लिहू शकतो आपण, AM भागिले MB बरोबर AN भागिले NC. ठीक आहे. याप्रमाणे ते गुणोत्तर आपण लिहू शकतो. पण जर आपल्याला हे गुणोत्तर दिलं आणि त्यावरून सांगायचं की ही रेषा याला पॅरलल आहे, कारण की हे गुणोत्तर जे आहे इक्वलमध्ये आलेले गुणोत्तर. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, त्या थेरमच्या कन्व्हर्सचा वापर करावा लागेल. ठीक आहे. तर बघा आपण स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये सोडूयात. ॲक्टिव्हिटी आहे बघा सुरुवातीला, इन ट्रँगल XDE. ते XDE ट्रँगल कुठे दिसतोय पहा, XDE हा ट्रँगल. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, PQ पॅरलल DE.
म्हणजे पी क्यू ही रेषा या डी ला पॅरलल आहे. मग त्रिकोणाच्या एका बाजूला ही पॅरलल जर असेल तर याचा जो रेशो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार तो कसा तयार होईल, एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. या ठिकाणी या बॉक्समध्ये आपण गिवन असं लिहिणार, म्हणजे दिले आहे ही माहिती आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली, बरोबर आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी गिवन लिहिलं. आणि काय तयार होईल, एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथे येईल एक्स क्यू अपॉन क्यू ई. आणि कारण काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि याला 1 नंबर दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या ट्रँगलमध्ये पहा, इन ट्रँगल एक्स ई एफ, अथवा एक्स ई एफ हा खालच्या बाजूचा ट्रँगल, याच्यामध्ये पण काय आहे, क्यू आर पॅरलल ई एफ, क्यू आर पॅरलल ई एफ, क्यू आर पॅरलल ई एफ हे सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं होतं, त्यामुळे इथे काय लिहू आपण, गिवन असं लिहू. गिवन लिहिल्याच्या नंतर पहा, या ट्रँगलमध्ये एक्स ई एफ, एक्स ई एफ याच्यामध्ये काय दिसेल आपल्याला, एक्स आर अपॉन आर एफ इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. ते लिहून घेऊ आपण, एक्स आर अपॉन आर एफ इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. याचं जे रिझन आहे ते काय लिहू शकतो आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याला शॉर्टकटमध्ये BPT असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर बघा 1 आणि 2 या ठिकाणी लिहिले फ्रॉम 1 and 2. आता 1 आणि 2 याच्यावरून आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की काय होऊ शकतं. बघा आता 1 आणि 2 ही जर 2 गुणोत्तर आपण पाहिली तर याची जी राईट साईड आहे एक्स क्यू अपॉन क्यू ई, तीच या गुणोत्तराची काय आहे, राईट साईड आहे एक्स क्यू अपॉन क्यू ई. आता बघा या प्रकारच्या इक्वेशनमध्ये कुठल्या इक्वेशनमध्ये राईट साईड जर इक्वल असेल तर ती लेफ्ट साईड सुद्धा काय असते, इक्वल असते. ठीक आहे, मग यांची दोन इक्वेशनची राईट साईड इक्वल आहे म्हणून यांची लेफ्ट साईड सुद्धा काय असेल, इक्वल असेल. मग आता याची लेफ्ट साईड काय आहे, एक्स पी अपॉन पी डी, ती लिहून घेऊ आपण एक्स पी अपॉन पी डी. आणि याची लेफ्ट साईड काय, एक्स आर अपॉन आर एफ. ठीक आहे, बघा आता एक्स पी अपॉन पी डी कुठे, या ठिकाणी पहा एक्स पी अपॉन पी डी, आणि एक्स आर अपॉन आर एफ या ठिकाणी एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे या बाजूंचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय झालेले, इक्वल आलेले. याचा अर्थ काय असेल की ही जी रेषा आहे ती पॅरलल आहे याला. ठीक आहे, जर ही पॅरलल नसती तर हे हा जो रेशो काढला आपण या बाजूचा आणि या बाजूचा, तो इक्वल आला असता का, नाही. ठीक आहे, इक्वल आलेला याचा अर्थ काय आहे, ती रेषा पॅरलल आहे. मग त्यावरून आपण लिहू शकतो सेगमेंट पी आर पॅरलल सेगमेंट डीई. हे पहा पी आर पॅरलल सेगमेंट डी. इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. पहा क्वेश्चनमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं आहे, पी आर पॅरलल डी एफ, आणि या ठिकाणी डीई लिहिले, म्हणजे ईच्या ऐवजी काय लिहू आपण, एफ. प्रिंट मिस्टेक आहे. आणि कशानुसार लिहिलं हे, सॉरी या ठिकाणी पण या ईच्या ऐवजी काय लिहिलं आहे, एफ. आणि हे कशानुसार लिहिलं, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करता येते. यानंतर आपण लास्ट क्वेश्चन पाहूयात. लक्ष द्या, शेवटचा क्वेश्चन दिसतोय, स्टार केलेला आहे. याचा अर्थ काय असतो की थोडेसे चॅलेंजिंग क्वेश्चन असतात, थोडासा जास्त विचार आपल्याला हा क्वेश्चन सोडवताना करावा लागतो. ठीक आहे, यामध्ये बघा इन ट्रँगल ABC रे BD bisect angle ABC and ray CE bisect angle ACB. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. पहा आपल्याला फिगर दिलेली नाही, आपल्याला एक फिगर ड्रॉ करावी लागेल, तर ती आपण या ठिकाणी ड्रॉ करून ठेवलेली आहे. ABC नावाचं ट्रँगल काढलेलं आहे. या ट्रँगलमध्ये काय सांगितलं आपल्याला की रे BD बायसेक्ट ABC. आता या ठिकाणी पहा हा जो BD नावाचा रे आहे तो या ABCला काय करतो, बायसेक्ट करतो. म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे तो कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे, अँड रे CE बायसेक्ट अँगल ACB, आणि हा CE नावाचा जो रे आहे तो या ACBला बायसेक्ट करतो. म्हणजे या ठिकाणी जो अँगल आहे त्याच मापाचा या ठिकाणी अँगल आहे. ठीक आहे, म्हणजे BD आणि CE हे दोन अँगल बायसेक्टर आहेत.
त्यानंतर आपल्याला असं सांगितलं इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए सी, लक्ष द्या, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए सी, म्हणजे ए बी आणि ए सी हे दोन सेगमेंट कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. देन प्रूव्ह दॅट ई डी पॅरलल बी सी, म्हणजे ई डी म्हणजे पहा ही बाजू आहे ई डी पॅरलल बी सी. ठीक आहे. आता ई डी पॅरलल बी सी हे कधी येईल, त्रिकोणाच्या एका बाजूला ही रेषा समांतर आहे असं आपल्याला दाखवायचं. हे कधी येईल, जर ए ई भागिले ई बी बरोबर ए डी भागिले डी सी असं गुणोत्तर जर आपण प्रूव्ह करू शकू, त्याच वेळेस या दोन रेषा समांतर आहेत असं आपल्याला दाखवता येईल. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं, ए ई भागिले ए बी बरोबर ए डी भागिले बी सी हे आपल्याला काढायचं आहे. आणि त्यावरून आपण लिहू शकतो की मग ह्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. ठीक आहे. मग आता पहा, सुरुवातीला आपण हा अँगल बायसेक्टर घेऊयात. या अँगल बायसेक्टरमध्ये ठीक आहे आपण डायरेक्ट उत्तर काढूयात. पहा, इन ट्रँगल ए बी सी, इन ट्रँगल ए बी सी. आता ह्या ए बी सी ट्रँगलमध्ये आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलं की बी डी हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. ठीक आहे. सेगमेंट बी डी is an angle bisector of angle ABC. ABC अँगलचा तो काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. म्हणजेच काय, या ABC नावाच्या त्रिकोणामध्ये रेख BD हा कोन ABCचा कोन दुभाजक आहे. मग हा जर कोन दुभाजक असेल तर आपल्याला काय करावं लागेल की या कोन दुभाजकाच्या समोरची जी बाजू आहे त्या बाजूचे जे दोन भाग झालेले आहेत त्यांचं गुणोत्तर बरोबर या उरलेल्या त्रिकोणाच्या दोन बाजूंचं गुणोत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आपण काय करू, त्या पद्धतीनं गुणोत्तर घेऊ. बघा, ए डी भागिले डी सी, ए डी भागिले डी सी बरोबर ए बी भागिले बी सी हे घेऊ. याला आपण 1 नंबर देऊ. आणि हे कशावरून लिहिलं आपण, कुठल्या प्रॉपर्टीवरून लिहिलं, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्या प्रॉपर्टीनुसार आपण हे पहिलं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. त्यानंतर आता अजून एक अँगल बायसेक्टर आहे याच्यामध्ये सीई, तर त्याबद्दल लिहू आता या ठिकाणी. इन ट्रायंगल ABC segment CE is an angle bisector of अँगल, कोणत्या अँगलचा तो बायसेक्टर आहे, ACB. माधवा, हा जर बायसेक्टर असेल या ACBचा, तर या बायसेक्टरच्या समोरील बाजू कोणती आहे, ही. या बाजूचे जे दोन भाग आहेत त्यांचं गुणोत्तर किती असायला पाहिजे, या उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरा एवढं असायला पाहिजे. ठीक आहे. आता या दोन भागांचं गुणोत्तर घेऊ आपण अगोदर. ए भागिले EB बरोबर ए भागिले EB बरोबर AC भागिले BC. ठीक आहे, AC भागिले BC. आणि याला आपण काय करू, 2 नंबर नाव देऊ. आणि हे पण आपण कशावरून घेतलं, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्या प्रॉपर्टीवरून आपण हे लिहिलेलं आहे. आता बघा, 1 आणि 2 यांचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं, किंवा यामध्ये आपण एक गोष्ट लिहून घेऊ अगोदर. क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं होतं या ठिकाणी, पहा, सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC, ते लिहून घेऊ या ठिकाणी. सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC आणि याचं कारण लिहू गिवन. आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की AB आणि AC काय आहे, कॉन्ग्रंट आहे. मग आता यामध्ये बघा, हे दोन इक्वेशन जर पाहिले आपण, तर या दोन्ही इक्वेशनची जी राईट साईड आहे ती आपण पाहूयात. AB अपॉन BC
आणि या ठिकाणी काय आहे AC अपॉन BC, म्हणजे ह्या दोघांचं छेद समान आहे. अंशामध्ये काय आहे या ठिकाणी AB आणि या ठिकाणी AC, परंतु क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला AB आणि AC इक्वल आहेत. लक्ष द्या व्यवस्थित, AB आणि AC काय आहेत इक्वल आहेत, म्हणजे या ठिकाणी जे AB आहे तेवढीच किंमत या AC ची आहे. मग AB आणि AC जर इक्वल असतील आणि छेद तर ऑलरेडी इक्वल आहे, इथं पण BC आहे इथं पण BC आहे, मग आपल्याला यावरून काय काय सांगता येईल की या दोन्ही इक्वेशनची राईट साईड इक्वल आहे. राईट साईड इक्वल आहे. मग राईट साईड जर इक्वल असेल तर लेफ्ट साईड पण कशी असणार आहे इक्वलच असणार आहे. मग लेफ्ट साईड काय आहे AD भागिले DC, मग ती लिहून घेऊ आपण AD भागिले DC बरोबर याची लेफ्ट साईड AE भागिले EB, आणि हे कशावर लिहिलं आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 वरून हे स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता यावरून आपल्या काय लक्षात येतं पहा, याला आपण 3 नंबरचं स्टेटमेंट असं आहे नाव देऊ. यावरून बघा AD भागिले DC फिगरमध्ये बघूयात आपण कुठे आहे ते, AD भागिले DC बरोबर AE भागिले EB, म्हणजे AE भागिले EB. बघा आता या ठिकाणी हा जो भाग आहे AD भागिले DC बरोबर AE भागिले EB, म्हणजे या बाजूंच्या दोन भागांचं गुणोत्तर बरोबर या बाजूंच्या दोन भागांचं गुणोत्तर एकरूप आलेले आहे. याचा अर्थ काय होईल की त्या जे दोन भाग केलेली रेषा आहे कोणती ती DE ही काय असेल त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल, म्हणजे या CB किंवा BC ला काय असेल ती समांतर असेल. मग आता ते लिहू शकतो आपण, सेगमेंट काय आहे AB, सेगमेंट ED आणि कोणते BC, सेगमेंट ED परपेंडिक्युलर सेगमेंट BC. ठीक आहे, ते सांगितलं होतं आपल्याला परपेंडिक्युलर आहे हे सिद्ध करा, आणि कशावर लिहिलं आपण फ्रॉम 3, आणि कोणता थेरम या ठिकाणी यूज केला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्या कन्व्हर्सनुसार आपण सांगू शकतो की या दोन रेषा ज्या आहेत त्या कशा आहेत समांतर आहेत, कारण की या दोन बाजूंचं गुणोत्तर हे कसं आलेलं आहे एकरूप आलेलं आहे. ठीक आहे, मग आपण पाहू शकता की या पद्धतीनं आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तो आता इथे कंप्लीट झालेला आहे 1.2. आपल्याला अजून जर काही डाऊट असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या प्रत्येक डाऊटचं उत्तर या ठिकाणी दिल्या जाईल. आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेऊयात. तोपर्यंत या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.